ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड आढळले. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर जितेंद्र आव्हाडांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केलाय. दादोजी कोंडदेव स्टेडियममधील रिकाम्या खोल्यांमध्ये या वस्तू निवडणूक आयोगाकडून ठेवण्यात आल्या होत्या. या बंद खोलीत बंद लिफाफे, मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडले. त्यानंतर या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश काढण्यात आले. या वयातही पवार साहेबांना सभा घ्याव्या लागतात याचं वाईट वाटतं, असं प्रत्युत्तर भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पवारांना दिले. पवारांच्या पराभवाच्या भीतीनं पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात अधिक सभा घेत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली होती. यावर धाराशिवमध्ये चित्रा वाघ यांनी हे उत्तर दिले. अमरावती लोकसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी मतदार यादीतून काही मतदारांची नावच गायब झाली होती. यादीत नाव नसल्यामुळे मतदार संतप्त झाले. याबाबत मतदारांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांना तक्रार केली आणि नवनीत राणांनी जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. नांदेड जिल्ह्यातील पांगर पहाड इथल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तेलंगणा सीमेवर हे गाव वसलेलं आहे. या गावात रस्ता नसल्यानं पावसाळ्यात अनेकदा गावाचा संपर्क तुटतो. इथे एसटी बस किंवा इतर वाहनं येत नसल्यानं मुलांना शाळेला जाता येत नाही. कुठलीही मूलभूत सुविधा नसल्यानं ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. यवतमाळ वाशिम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं गंभीर आरोप केला. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या बोटाला बोगस शाई लावून त्यांना पैसे वाटल्याचा आणि मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप ठाकरे गटानं केला. भाजपची मंडळी रजिस्टर घेऊन मुस्लिम आणि दलित परिसरात अशा पद्धतीनं लोकांनी मतदानच करू नये यासाठी पैसे वाटल्याचा आरोप ठाकरे गटानं केला.